या पद्धतीची चमचमीत आणि कमी मसाले वापरून केलेली भाजी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला दिली ना, तर मुलं टिफिन नक्की लवकर संपवतील. नमस्कार, मी रोहिणी, कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम झटपट होणारी 5 ते 7 मिनिटात तयार होणारी चवळीची उसळ पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. फक्त साधे मसाले वापरूनच आपण भाजी बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर बघा, इथे चवळीला मी व्यवस्थित मोड आणून घेतलेले आहेत. या जागी तुम्ही चवळी भिजवून देखील घेऊ शकता, पण मी पूर्ण एक दिवस चवळी भिजवली नॉर्मल पाण्यामध्ये आणि त्यानंतर पूर्ण एक रात्रभर तिला मोड आणण्यासाठी ठेवलं होतं. तर ती चवळी आपण घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला चवळी शिजवून घ्यायची. तर कुकरमध्ये आपण चवळी शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये मी अर्ध्या ग्लासलाही कमी पाणी टाकलं आहे, कारण की आपण चवळीची भाजी जी आहे ना, ती रस्सा भाजी न करता चवळीची उसळ करणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी. त्यामुळे आपल्याला रस्सा अजिबात करायचा नाही आहे भाजीचा. तर मी ते पाणी कमी टाकले. तर अर्धा चमचा इथे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे. यानंतर चवळीच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर बघा, कुकर थंड झाल्यानंतर आपण खोलला आहे, तर चवळी एकदम नरम मऊसूद अशी शिजलेली आहे. तेल टाकल्यानंतर कुठलंही कडधान्य असो किंवा डाळ असो लवकर शिजते आणि एकदम मऊसूद पुरणासारखी शिजते. तर इथे पूर्ण चवळी शिजून झालेली आहे. आता लगेचच आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. तर कढई गरम झालेली आहे आणि कढईमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर अर्धा चमचा इथे मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं व्यवस्थित फुललं की लगेच कढीपत्त्याची 10-12 पानं टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एकदम छोट्या साईजचा मी बारीक चिरून घेतलेला कांदा इथे टाकलेला आहे. तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित आणि लवकर परतावा यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. तर बघा, चवळी शिजत असताना आपण अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि आता कांदा परतण्यासाठी देखील आपण अर्धा चमचा इथे मीठ टाकत आहोत. यानंतर भाजीमध्ये एक्स्ट्राचं मीठ अजिबात टाकायचं नाही. एवढंच मीठ भाजीला पुरेसं होणार आहे. आणि कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या कडधान्याची ज्यावेळेस उसळ बनवतो त्यावेळेस जर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जर टाकली तर उसळ जी आहे ती चवीला खूप छान लागते. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि यानंतर जे पावडर मसाले आहेत ते आपण टाकणार आहोत. तर सर्वात अगोदर मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि यानंतर आपला साठवणीचा जो घरगुती काळा मसाला असतो तो मी 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. तर हे जे मसाले आहेत ना, ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि यानंतर या ठिकाणी मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे. तर लाल मिरची पावडर बघा, ही एकदम कमी तिखट आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार तुम्ही इथे मसाला टाकू शकता. तर मी इथे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेणार आहे आणि यानंतर आता जी आपण शिजवून घेतलेली चवळी होती ना, ती टाकून घ्यायची आहे. बघा, आपण अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी वापरलं होतं चवळी शिजवण्यासाठी आणि फक्त 3 शिट्ट्यामध्येच ही चवळी शिजवून झालेली आहे. यामध्ये अजिबातच पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. एकदम थोडंसं ओलसर ही चवळी आहे. याच पद्धतीची आपल्याला चवळी शिजवून घ्यावी लागते. ज्यावेळेस आपण उसळ बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला चवळीमध्ये शिजवण्यासाठी जास्त पाणी वापरायचं नाही आहे. चवळी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. या स्टेजला फक्त मी 1 ते 2 चमचेच पाणी यामध्ये टाकणार आहे, कारण ही भाजी जी आहे ना, ती थंड झाल्यानंतर जास्त कोरडी होऊ नये म्हणून. तर आपल्याला रस्सा भाजी बनवायची नाही, आपण उसळ बनवत आहोत, त्यामुळे मी इथे एकदम थोडंसं पाणी टाकलं आहे. यानंतर भाजी व्यवस्थित मिळून येण्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मी जाडसरच केलेला आहे. शेंगदाणे भाजून घेऊन थंड झाल्यानंतर त्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे आणि तोच शेंगदाण्याचा कूट मी भाजीमध्ये टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि फक्त 2 मिनटंच आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे, कारण चवळी जी आहे ती शिजलेली आहे आणि मसाले देखील व्यवस्थित परतलेले आहेत. सर्व मसाले आणि चवळी एकजीव व्हावी त्यासाठी फक्त 2 मिनटं मी झाकून ठेवले. तर बघा, इथे आता भाजी तयार झालेली आहे.
एकदम कमी मसाले वापरून कुठलंही प्रकारचं वाटण न करता आपण या ठिकाणी झटपट होणारी अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारी चवळीची उसळ बनवलेली आहे. सर्वात शेवटी त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद केला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.